आपण काय शिकत होतो म्हणजे आपण भूमिती शिकत होतो. मॅथ्स 2 मध्ये आपण बिंदूंचे अंतर, बिंदूंमधलं अंतर कसं शोधायचं हे आपण शिकलो होतो. आठवलं का? गणित भाग 2 मध्ये, गणित भाग 2 त्याच्यामध्ये आपला पहिला धडा जो आहे त्याच्यामध्ये आपण दोन बिंदूंमधील अंतर कसं शोधायचं हे आपण शिकलो होतो. आपण बघूया पुस्तकामध्ये आपण तुम्हाला आठवेल आपण काय शिकलो होतो. स्क्रीनवर जर तुम्हाला दिसत असेल तर आपण हे शिकलो होतो. बिंदूंमधील अंतर कसं शोधायचं, बिंदूंचे निर्देशक आणि त्यांच्यामधील अंतर हे आपण शिकलो होतो. कसं अंतर काढायचं. दोन बिंदू आपल्याला जर संख्या रेषेवर दिलेले आहेत, ही बघा ही जी आहे ती संख्या रेषा आहे. जी रेषा तुम्हाला इथे दिसते ती आहे संख्या रेषा आणि त्या संख्या रेषेमधला संख्या रेषेवर असंख्य बिंदू आहेत. मग त्या असंख्य बिंदूंमध्ये कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर, कोणतेही दोन बिंदू, समजा मी बी घेतला हा बिंदू आणि डी, बी आणि डी मधलं अंतर काढायचं असते. बिंदू बी आणि बिंदू डी, बिंदू बी आणि डी, बी आणि डी याच्यातलं जर अंतर काढायचंय की ते एकमेकांपासून किती अंतरावर आहे हे जर आपल्याला शोधायचं आहे तर आधी पहिल्यांदा दोघांचेही निर्देशक काय आहेत. निर्देशक काय असतात तर प्रत्येक बिंदूशी निगडीत संबंधित एक संख्या असते, त्याला आपण त्याचा निर्देशक असं म्हणतो. जसं इथे तुम्हाला बी बिंदूचा निर्देशक जर विचारलं तर बी बिंदूचा निर्देशक तुम्हाला शोधायचं काय आहे, डिस्टन्स बी डी. डिस्टन्स म्हणजे अंतर, इंग्रजीमध्ये त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. म्हणून आपण जे दोन बिंदूंमध्ये अंतर दाखवायचं तर हे आपण असं चिन्ह वापरतो, डी लिहितो आणि त्याच्यानंतर कंस काढून त्याच्यामध्ये कुठल्या दोन बिंदूंमधलं अंतर पाहिजे तर मला बी आणि डी मध्ये पाहिजे असेल तर बी आणि डी लिहिणार. समजा तुम्हाला ए मधलं अंतर पाहिजे तर डिस्टन्स ए असं लिहायचं. त्या दोन बिंदूंमधलं बी आणि डी मधलं जर अंतर मला पाहिजे तर मी डिस्टन्स बी डी असं लिहिण. आणि त्याच्यासाठी तुम्हाला निर्देशक त्यांचे काय आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. तर बी बिंदूचा जो निर्देशक आहे तो ऋण 3 आहे. बघा बी बिंदूशी निगडीत संख्या जी तुम्हाला दिसते ती त्याचा निर्देशक असते. बी बिंदूशी निगडीत जी संख्या आहे तो त्याचा निर्देशक आहे जी ऋण 3 आहे. बी बिंदूचा निर्देशक म्हटलं की त्याच्याशी निगडीत संख्या ऋण 3 आणि डी चा जो निर्देशक आहे बिंदू डी चा निर्देशक हा 1 आहे. बिंदू बी चा निर्देशक, दोघांचे निर्देशक आपल्याला शोधायचे अंतर, दोन बिंदूंमधलं बी आणि डी मधलं अंतर शोधायचंय. पण अंतरासाठी आपल्याला आधी त्यांचे निर्देशक माहित पाहिजे. तर बिंदू बी चा निर्देशक जो आहे तो ऋण 3 आहे आणि बिंदू डी चा जो निर्देशक आहे तो 1 आहे. बघा डी चा निर्देशक 1 आहे. नंतर आपण काय केलं बघा, आपण याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता आणि लहान कोणता ते आधी शोधलं. जो उजवीकडे आहे तो मोठा, बरं हा आपला उजवा आहे आणि हा डावा आहे. तर संख्या रेषेवर उजव्या हाताला कोणता बिंदू येतोय, आता बी आणि डी चं बघितलं तर बी आणि डी मध्ये डी जो आहे तो उजवीकडे आणि बी डावीकडे. बघा तुम्हाला जर दिसत असेल स्क्रीनवर तर डी बिंदू आणि बी बिंदू, इकडे डी येतोय आणि इकडे बी येतोय. तर डी बिंदू हा उजवीकडे, मग त्याचा निर्देशक हा मोठा असणार. जो निर्देशक उजव्या बाजूला असतो तो मोठा असतो उजव्या हाताला. ऋण 3 आणि 1 मध्ये किंवा बी आणि डी मध्ये डी जो आहे निर्देशक, डी चा निर्देशक 1 हा उजवीकडे आणि बी चा डावीकडे, म्हणजे 1 मोठा आहे ऋण 3 पेक्षा. आपल्याला वाटेल 1 आणि ऋण 3 मध्ये मोठा कोणता, तुम्ही बोलाल 3, ऋण 3. तर ऋण 3 नाही, 1 मोठा आहे. कारण 1 जो आहे तो उजवीकडे येतो आणि ऋण 3 डावीकडे येतो. कारण ऋण संख्या या डावीकडे जातात. ऋण 1, ऋण 2, ऋण 3 या डावीकडे
आणि 1 2 3 उजवीकडे. एक धन आणि एक ऋणामध्ये नेहमी धन मोठी असते, आपण बघितलं बरोबर ना. दोन निर्देशक जर तुम्हाला दिले असतील तर त्याच्यामध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपण शिकलेलो आहोत. बघा बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. समजा आपल्याकडे दोन निर्देशक आहेत बरोबर. मग त्या निर्देशकांमध्ये लहान कोण मोठा कोण हे कसं बरं ओळखायचं. समजा तुम्हाला एक ही संख्या दिली, एक मी संख्या दिली ऋण 2 किंवा मी समजा तुम्हाला दिली संख्या 10 आणि दुसरी दिली मी ऋण 12. तर 10 आणि ऋण 12 मध्ये मोठा कोण आहे. बघा आता इथे उजवीकडे डावीकडे नाही, इथे उजवीकडे डावीकडे नाही, इथे मी नुसत्या संख्या दिल्या. इथे संख्या रेषा मी तुम्हाला दाखवलेली नाही, इथे मी नुसत्या 2 संख्या दिलेल्या आहेत. पण त्या 2 संख्यांमध्ये एक ही जी 10 आहे की नाही ती धन आहे, ती संख्या धन आहे, ही धन संख्या ही धन आहे आणि ऋण 12 ही ऋण संख्या. तर आपण जर संख्या रेषा काढली ना तर संख्या रेषेवर कसं असतं, संख्या रेषेवर सगळ्या धन संख्या उजवीकडे असतात. म्हणजे तुमची जी 10 येणार ना ती इकडे कुठेतरी येणार. 7 8 9 आणि 10 10 इथे आली तुमच्याकडे. आणि 12 ऋण संख्या सगळ्या डावीकडे. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6 ऋण 7 ऋण 8 आणि इकडे कुठेतरी तुमची ऋण 12 येणार. ऋण 9 ऋण 10 ऋण 11 आणि इथे ऋण 12. इथे ऋण 12 येईल. इथे कुठेतरी तुमची ऋण 12. मग ऋण 10 इकडे आले तुमच्याकडे आणि ऋण 12 इथे डावीकडे. बघा इकडे कारण धन संख्या बघा एक संख्या धन असेल आणि एक ऋण असेल तर त्याच्यामध्ये नेहमी धनसंख्या हीच मोठी असते. आता तुम्ही बोलाल की 10 आहेत आणि 12 आहेत तर ही मोठी आहे, तर ही नाही मोठी. 12ला चिन्ह ऋण आहे त्यामुळे ऋण संख्या या डावीकडे जातात. इकडे संख्या रेषेवर दाखवायला गेलं तर ऋण 12 डावीकडे येतात आणि 10 उजवीकडे येतात. त्यामुळे उजवीकडची संख्या मोठी असते. किंवा थोडक्यामध्ये एक धन आणि एक ऋण असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते. तिच्याकडे ही मोठी असणार धनसंख्या, हे ऋण 10 मोठे असणार. आता मला सांगा 3 आणि ऋण 4 मध्ये मोठा कोण आहे. या दोघांमध्ये कोण मोठा असणार, 3 की ऋण 4. सांगा बरं. 3 बरोबर. 5 आणि ऋण 5 मध्ये कोण मोठा. 5 आणि ऋण 5 मध्ये एक 5 संख्या आहे. आता ही 5 आहे ती धन आहे, तिला चिन्ह नाही म्हणजे धन आहे. 5 बरोबर, ही मोठी. ठीक आहे. एक धन आणि एक ऋण असेल ना तर नेहमी धन संख्या मोठी असते दोघांमध्ये. आता नेहमी समजा दोन्ही धन संख्या आहेत, धन म्हणजे मी समजा 10 आणि 12 दिलं तुम्हाला. आता या दोन्हीला चिन्ह काही नाहीये म्हणजे दोन्ही धनच आहेत. मग दोन्ही धन जेव्हा असेल ना संख्या तेव्हा त्याच्यामध्ये कोण मोठी असते. जर आपण नॉर्मली जी मोठी आपल्याला वाटते तीच मोठी असते. कारण 10 आणि 12 मध्ये बघा इथे संख्या रेषेवर आपण जर 10 तर इकडे उजवीकडेच येणार, दोन्ही संख्या उजवीकडे येणार कारण दोन्ही धन आहे आणि धनसंख्या उजवीकडे असतात. पण आधी कोण येणार, आधी 6 7 8 9 10 11 आणि 12. हे बघा इथे 10 येते, इथे 12 येते, 12 उजवीकडे येतात. म्हणून 10 आणि 12 मध्ये दोन्ही धन जर आहेत ना तर त्याच्यामध्ये जी मोठी आपल्याला दिसते ना तीच मोठी असेल. म्हणजे 10 आणि 12 मध्ये नेहमी सारखी आपल्याला 12च मोठी असते कारण दोन्ही धन आहे. धनामध्ये आपण नेहमी जे लहान मोठेपणा शिकलो लहानपणापासून तो धनसंख्यांमधलाच लहान मोठेपणा शिकलो. म्हणजे 10 आणि 12 मध्ये नॉर्मली आपण काय म्हणू 12च मोठे आहे, म्हणजे इथे पण 12 मोठे आहेत कारण दोन्ही संख्या धन आहेत.
एक धन एक ऋण असेल तर धन मोठी असते. दोन्ही धन आहेत, दोन्ही धन संख्या, तर त्याच्यामध्ये मोठी कोण? तर जी मोठी दिसते तीच मोठी असते. पण ऋण, दोन्ही ऋण आहेत, म्हणजे एक ऋण 5 आणि दुसरी ऋण 6, याच्यामध्ये मोठी कोण असते? आता ऋण 5 ऋण 6 मध्ये कसं होतं की ऋण संख्या या डावीकडे जातात. इथे ऋण 5 इथे आली आणि ऋण 6 इथे आली. याच्यामध्ये उजवीकडे कोण आहे? तर ऋण 5 उजव्या साईडला इकडे आणि ऋण 6 त्याच्या डावीकडे. म्हणजे दोन्ही ऋण संख्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये जी लहान असते ना ती मोठी आहे, कारण ती उजवीकडे येते आणि ऋण 6 डावीकडे जाते, तिकडे डाव्या बाजूला जाते. म्हणून ऋण 5 आणि ऋण 6 दोन्ही ऋण संख्या आहेत की नाही, तर त्याच्यामध्ये जी मोठी दिसते ती मोठी नसते, ती लहान असते दोन्ही ऋण संख्यांमध्ये. म्हणजे आता समजा इथे ऋण 1 आणि समजा मी 15 दिलं तुम्हाला, ऋण 1 आणि ऋण 15, त्याच्यामध्ये मोठी कोण असणार बरं? ऋण 1 आणि ऋण 15 मध्ये -1 -15. ऋण 1 ऋण 15 मध्ये मोठी कोण? ऋण 1 नाहीये, ऋण 1 हा, कारण ती मोठी आपल्याला वाटेल की ऋण 15 मोठी आहे, पण संख्या रेषेवर कसं असतं, संख्या रेषा जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा इथे ऋण 1 येईल, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 आणि ऋण 15 इकडे येईल कुठेतरी, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7, ऋण 8, ऋण 9 आणि ऋण 15 इथे. मग ऋण 15 आणि ऋण 1 मध्ये उजव्या हाताला कोण दिसतंय? ऋण 1 दिसते आणि डावीकडे ऋण 15 दिसते संख्या रेषेवर. मग ऋण 1 आणि ऋण 15 मध्ये जी उजवीकडे आहे ती मोठी असते, मग ऋण 1 ही उजवीकडे येते आणि ऋण 15 डावीकडे येते. कळलं? म्हणून दोन्ही ऋण संख्या जर आहेत तर त्याच्यामध्ये इथे आता ऋण 1 आणि ऋण 15 मध्ये तुमची ऋण 1 मोठी आहे, ऋण 15 नाही. तुम्हाला वाटेल अरे 15 आणि 1 मध्ये नक्कीच 15च मोठी असायला पाहिजे, तर 15 ही ऋण आहे त्यामुळे ती मोठी नसणार. चिन्हामुळे फरक पडतो, चिन्ह ऋण असल्यामुळे त्या संख्या डावीकडे जातात, जेवढी मोठी संख्या तेवढी ती डावीकडे ऋणामध्ये, आणि धनामध्ये जेवढी मोठी संख्या तेवढी ती उजवीकडे, त्यामुळे ती मोठी असते. दोन निर्देशक जर आपल्याला दिले तर त्या दोन निर्देशकांमध्ये मोठा निर्देशक कोणता आणि छोटा कोणता तो आपल्याला शोधता आला पाहिजे. बघा आपण जे मगाशी दोन बिंदूंमधलं अंतर शोधत होतो बी आणि डी, तर बी आणि डी मध्ये मोठा निर्देशक कोणाचा आहे? बीचा आहे की डीचा आहे? कारण बीचा निर्देशक ऋण 3 आहे आणि डीचा निर्देशक 1 आहे. डीचा बरोबर, डीचा बरोबर, कारण तो उजवीकडे जातो आणि किंवा एक ऋण आणि एक धन निर्देशक आहे, त्यामुळे ऋण आणि धनामध्ये नेहमी धन निर्देशक मोठा असतो. एक बीचा निर्देशक ऋण 3 आहे आणि डीचा निर्देशक धन 1 आहे, आणि ऋण आणि एक ऋण असेल, एक धन संख्या असेल, तर ऋण संख्या आणि धन संख्या या दोघांमध्ये जी धन आहे तीच मोठी असते. कळलं? त्यामुळे आपल्याला आता मिळालं की मोठा निर्देशक कोणता, तर 1 जो आहे तो याच्यामध्ये मोठा निर्देशक आहे आणि ऋण 3 लहान निर्देशक आहे. मग आपण काय करणार? आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. हे आपण गेल्या वेळेला शिकलोय, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून मी पुन्हा एकदा सांगते, कारण पुढे आपल्याला गणित तशीच आहेत म्हणून. आता बी आणि डी मधलं अंतर काढायचंय तर डिस्टन्स BD काढायचंय. तर मोठ्या निर्देशकातून, आता मोठा निर्देशक 1 आहे, त्याच्यातून लहान निर्देशक म्हणजे ऋण 3 हा लहान निर्देशक आहे जो बीचा आहे, हा डीचा निर्देशक आहे 1 आणि हा बीचा निर्देशक लहान आहे. मग मोठ्या निर्देशकामधून म्हणजे 1 मधून छोटा निर्देशक म्हणजे ऋण 3 वजा करायचंय, वजाबाकी करायची दोघांची. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. वजा केल्यानंतर होईल काय? आता हा ऋण आहे आणि इथे पण हा पण ऋण चिन्ह आहे, मग असे दोन ऋण एकत्र आले की धन बनतात. त्यामुळे ह्या दोघांचं मिळून जर एक चिन्ह बनवायचे, कारण दोन चिन्ह लागोपाठ आले ऋण, ते दोन्ही मिळून धन बनतील. मग हा 1 आणि हे ऋण मिळून धन बनले आणि 3, 1 अधिक 3
1 अधिक 3 म्हटलं की 4 येणार उत्तर. मग डिस्टन्स BD म्हणजे बी आणि डी बिंदू मधील अंतर जर आपल्याला विचारलं तर ते 4 आहे. अशी आपण अंतर काढू शकतो. मोठ्या निर्देशक आधी ओळखायचा, मोठा कोणता लहान कोणता, ते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मोठा आणि लहान निर्देशक ओळखता आला पाहिजे आणि मग त्यांची वजाबाकी करायची. मोठ्यातून लहान वजा करायचा. नेहमी पहिला मोठा लिहायचा, मग लहान लिहायचा आणि मध्ये त्यांची वजाबाकी करायची. कळलं सगळ्यांना? अंतर कसं काढायचं? थम्सअप करा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. थम्सअप करा बाकीच्यांनी, कळलं असेल तर. बरं, आणि वहीवर लिहून घ्या कारण गणित आपल्याला सोडवायचे असतात की नाही. बरं, आपण एक गणित बघू पुस्तकात. आपल्याला एक्सरसाइज आहे. हे बघ, हे तुम्हाला असं एक संख्या रेषा दिलेली आहे बघा, ही संख्या रेषा. आणि या संख्या रेषेवर वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला ही अंतर काढायची. समजा आपण एक गणित यातलं सोडवू. आपल्याला डिस्टन्स PJ काढायचंय. PJ डिस्टन्स PJ. तर आधी P कुठे आहे, J कुठे आहे ते आधी शोधायचं संख्या रेषेवर. तर बघा, संख्या रेषेवर P इथे आहे. हा P आहे आणि दुसरा बिंदू J इथे आहे बघा. असे दोन बिंदू शोधल्यानंतर त्यांचे निर्देशक काय काय ते लिहायचे. P चा निर्देशक काय आहे, -4 आणि J चा निर्देशक आहे -2. मग ते आपण लिहून घेऊया की P चा निर्देशक काय आहे, J चा निर्देशक काय आहे. बिंदू P चा निर्देशक किती आहे, P चा निर्देशक -4 आहे आणि बिंदू J चा निर्देशक -2 आहे. बरोबर. P चा निर्देशक मी लिहून घेतला, J चा लिहून घेतला. P चा -4 आहे, J चा -2 आहे. आता आपल्याला ठरवायचं याच्यातला मोठा कोण आहे. तर -4 आणि -2 मध्ये कोण मोठा आहे, कोण सांगेल? -4 आणि -2 मध्ये मोठा कोण? -4. आता दोन्ही ऋण संख्या आहेत, तर ऋणामध्ये कशा ओळखायच्या, मोठा कोण? -2. जी लहान दोन्ही ऋण संख्या जेव्हा असेल ना तेव्हा जी लहान असते ती मोठी असते संख्या, म्हणजे -2 मोठी आहे. कारण की बघा उजवीकडे आहे की नाही, संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे त्यामुळे ती मोठी आहे -2. आपण जर हात बघितला, हा उजवा हा डावा, जे उजवीकडे येतो -2 आणि -4 डावीकडे येतो त्यामुळे -2 मोठे आहे. आपण दोघांमधलं जेव्हा अंतर काढायचं असेल तेव्हा आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपण वजा करतो. मग डिस्टन्स PJ जर मला काढायचा आहे तर मी मोठ्या निर्देशकातून, तर मोठा याच्यामध्ये कोण आहे, हा मोठा आहे -2. आधी -2 लिहायचा, हा मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक -4 आहे. मग मोठ्या निर्देशकातून हा लहान निर्देशक वजा करायचे, मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. 2 निर्देशक लिहून घ्यायचे. हा बघा, हा जो आहे हा -2, हा मोठा निर्देशक, -4 लहान निर्देशक. 2 निर्देशक लिहिले, -2 -4. मोठ्या निर्देशकातून हा लहान निर्देशक वजा करायचा आहे, मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर मग हे -2 असेच येणार आणि इथे लागोपाठ 2 ऋण चिन्ह आहेत त्यामुळे -4 बनतो. -2 अधिक 4. आता आपण बघा, आपण 5वी 6वी मध्ये बेरजेचे नियम शिकलेलो आहोत, म्हणजे पूर्णांक संख्यांच्या बेरीजेचे नियम. पूर्णांक संख्यांची बेरीज करताना काय नियम असतात, तर काय नियम असतात की दोन्ही चिन्ह समान असतील तर त्यांची बेरीज करायची. चिन्ह समान तर बेरीज, आणि चिन्ह वेगवेगळी
चिन्ह भिन्न, भिन्न म्हणजे वेगवेगळी असतील तर वजाबाकी होतं. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, दोघांमध्ये पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. हे बेरजेचे नियम आहेत. म्हणजे दोन पूर्णांक संख्या असतील आणि त्यांची चिन्ह सारखी आहे तर त्यांची बेरीज करायची, आणि चिन्ह वेगवेगळी आहे तर वजाबाकी करायची, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं. आता यांची चिन्ह कशी आहेत बघा, 2चं चिन्ह ऋण आहे आणि 4चं इथे आता धन झालं, कारण 2 चिन्ह एकत्र केली तर धन झालं 4चं चिन्ह. सारखी चिन्ह आहेत की वेगवेगळी आहेत दोघांची? समान चिन्ह आहेत दोन्ही संख्यांना की भिन्न चिन्ह आहेत, वेगवेगळी आहेत? ते फक्त सांगा मला. समान चिन्ह आहेत की वेगवेगळे? एकाचं चिन्ह, 2चं चिन्ह काय आहे? 2चं चिन्ह तुम्हाला काय दिसतंय इथे? 2चं चिन्ह काय दिसतंय? इथे 2चं चिन्ह काय दिसतंय बघा, ऋण आहे, आणि 4चे चिन्ह धन आहे. मग दोघांची चिन्ह सारखी आहेत की वेगवेगळी आहेत? समान आहेत की भिन्न आहेत? वेगवेगळे, त्यामुळे यांची वजाबाकी करायची. बघा, चिन्हांवरून आपण ठरवतो की बेरीज करायची की वजाबाकी. काय होणार? यांची वजाबाकी होणार. मग वजाबाकी केल्यानंतर 4 आणि 2 मधून 4 मधून 2 घालवले, 2 येणार, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह 4चे चिन्ह, 4चे चिन्ह धन येतं, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं उत्तराला, जे धन येणार. आणि धन आपण नाही लिहिलं तरी चालतं, आपण नुसते 2 लिहिलं म्हणजे याचाच अर्थ तो धन आहे. धनचिन्ह आपण लिहत नाही. आता हे का सांगितलं माहितीये? कारण काही काही जे अंतर आहेत त्याच्यामध्ये तुमची चिन्हांवरून आपण ठरवतो बेरीज करायची की वजाबाकी. ऍक्च्युली वजाबाकी मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, पण वजाबाकी बोललं तर वजाबाकीच होते असं नसतं, कधी कधी बेरीज पण होऊ शकते. आणखी आपण बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की कसं होणार आहे ते गणित, बेरीज कधी होणार. कारण आपण हे बघूया, QB, डिस्टन्स QB हे काढू आपण. तर QB काढण्यासाठी Q कुठे आहे, B कुठे आहे ते आधी संख्या रेषेवर शोधायला लागेल. तर Qचा निर्देशक काय आहे? संख्या रेषेवर Qचा निर्देशक Qचा निर्देशक काय आहे? या संख्या रेषेवर Qचा निर्देशक काय दिसतोय बरं? -5, बरोबर. आणि Bचा निर्देशक काय दिसतोय? 2. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे? मोठा निर्देशक कोण? 2, बरोबर. -5 आणि 2 मध्ये 2 उजवीकडे येतो आणि -5 डावीकडे येतो, त्यामुळे 2 मोठा आहे. मग आपण दोघांमधलं अंतर काढताना कसं काढणार? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. QB त्याच्यामधलं अंतर काढताना मोठं निर्देशक 2 आहे आणि छोटा निर्देशक -5 आहे. मग 2 मधून -5 वजा करायचं. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं. वजा केल्यानंतर हे ऋण 2 चिन्ह एकत्र येतात आणि इथे धन चिन्ह बनतं. आता 2 + 5 करायचे. आता या दोघांची चिन्ह, 2चं काही चिन्ह नाही म्हणजे धन आहे, दोघांची चिन्ह धन आहे, त्यामुळे इथं बेरीज होणार. इथं मी काय केली बघा, मघाशी काय केली बघा, वजाबाकी काय केली इथे, कारण 2चं चिन्ह ऋण होतं आणि 4चं धन होतं. यांची बेरीज करून चालणार नाही, कारण यांची चिन्ह वेगवेगळी आहेत. चिन्ह वेगवेगळी असेल ना तर वजाबाकी करायची, आणि चिन्ह समान असतील तर बेरीज करायची. हा आपला बेरजेचा नियम आपण 5वी 6वी मध्ये शिकलेलो आहोत. पूर्णांकांची बेरीज कशी करायची. चिन्ह समान असतील तर बेरीज. जरी तुम्हाला बेरीज करायला सांगितली तरी नेहमी बेरीजच होईल असं नाही.
बेरीज करा म्हणतात तुम्हाला फक्त, पण बेरीज करायची की वजाबाकी हे चिन्हांवरून ठरतं. त्यांच्या संख्येच्या चिन्हांवरून ठरवायचं असतं की संख्यांची बेरीज करायची की वजाबाकी. म्हणजे काय, तुम्हाला हे आपल्याला बेसिक आहे, आपल्याला कळलं पाहिजे की काय आहे नक्की, म्हणजे बेरीज करायची की वजाबाकी हे आपल्याला आलं पाहिजे. पूर्णांकांची बेरीज, पूर्णांकांची बेरीज सांगितली तर बेरीज होत नाही, किंवा त्यांची वजाबाकी सांगितली तर वजाबाकी होत नाही. चिन्हांवरून ठरते बेरीज की वजाबाकी. जसं ऋण 2 आहे, धन 5 आहे, ऋण 7 ऋण 8 आहे, 9 6 आहे. आता याच्यामध्ये कसं झालंय बघा, ऋण 5 अधिक ऋण 2 अधिक 5, जर आपण यांचं बेरीज जरी म्हटलं तरी काय आहे बघा, त्यांची चिन्ह वेगवेगळे. याचं चिन्ह ऋण आहे आणि याचं चिन्ह धन आहे. 5च चिन्ह वेगवेगळे असल्यावर बेरीज नाही होता मुलांना, चिन्ह वेगवेगळे असल्यावर वजाबाकी होते. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं. चिन्ह वेगवेगळी मिळाली त्यांची बेरीज नाही होणार. याचं उत्तर 7 नाही लिहायचं, त्यांची वजाबाकी करायची, कारण एकाचं चिन्ह ऋण आहे एकाचं धन आहे. म्हणजे त्यांची चिन्ह भिन्न आहेत, वेगळी आहेत दोन संख्यांची चिन्ह. जेव्हा दोन संख्यांची चिन्ह भिन्न असतात तेव्हा त्यांची होते वजाबाकी. मग किती बरं येईल वजाबाकी? सांगा. वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची 3, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग कोणतं चिन्ह येईल या 3ला? 3ला चिन्ह कोणतं येईल? मायनस. मायनस मोठी संख्या आहे. मोठी संख्या कोणती आहे दोघांमध्ये? म्हणजे 5चं चिन्ह येणार त्याला. हे 5चं चिन्ह, कारण ही मोठी आहे ना 5 संख्या, त्यामुळे हिचं चिन्ह आपण हिला देणार. आणि धन चिन्ह आहे, कारण 5चं चिन्ह येणार उत्तराला, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. 2 आणि 5 मध्ये 5 मोठी आहे त्यामुळे तिचं चिन्ह येणार. आणि धन चिन्ह आपण नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे नुसतं 3 लिहिलं तरी आपल्याला कळतं की ते धन आहे. आता या दोघांचं काय होईल बघा, ऋण 7 ऋण 8. या दोघांची चिन्ह सारखी आहेत की वेगवेगळी आहेत? समान आहेत की भिन्न आहेत? चिन्ह कशी आहेत दोघांची? समान आहेत. ऋण समान चिन्ह म्हणजे काय? दोघांची ऋण किंवा दोघांची धन समान असतील. एक तर ऋण असतील, दोघांची पण ऋण चिन्ह असतील, किंवा दोघांची धन असतील, याला समान चिन्ह असणं म्हणतात. मग दोघांची पण ऋण आहेत ना, इथे 7चं पण ऋण चिन्ह आहे, 8चं पण ऋण चिन्ह आहे. त्यामुळे इथं होणार, तुम्हाला वाटेल की यांची वजाबाकी करायची, तर यांची वजाबाकी नाही होत, यांची होते बेरीज. कारण समान चिन्ह असतील दोघांची, दोन संख्यांची, मग ती धन असू देत किंवा ऋण असू देत, त्यांची होते बेरीज. समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज होते, एवढं लक्षात ठेवायचं. समान चिन्ह म्हणजे ऋण असू देत किंवा धन असू देत, त्यांची बेरीज होणार. मग किती बरं येते बेरीज? 7 आणि 8ची बेरीज किती येते? 15. बरोबर. आता 15ला चिन्ह कोणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग कोणतं चिन्ह येणार 15ला? आता दोघांचं पण चिन्ह सारखंच आहे, म्हणजे उत्तराला चिन्ह काय येणार? उत्तराला चिन्ह कोणता? ऋणच आहे ना. बरोबर. त्यानंतर खाली बघा 9 अधिक 6. 9 अधिक 6 मध्ये 9चं चिन्ह काही नाहीये, म्हणजे धन आहे. दिलं नाहीये चिन्ह म्हणजे ते धन असतं. मग दोघांची चिन्ह समान आहेत की वेगवेगळी आहेत दोन्ही संख्यांची? इथे तिसऱ्यामध्ये दोघांची चिन्ह समान आहेत की वेगवेगळी आहेत?
समान आहेत. बरोबर. दोघांची धन धन अशी समान आहेत. धन धन दोघांना पण धन धन चिन्ह. मग यांची काय होईल? बेरीज होईल की वजाबाकी? बेरीज होईल की वजाबाकी? चिन्ह समान असल्यावर काय होते? चिन्ह समान असल्यावर चिन्ह समान असली ना मुलांना की बेरीज करायची. मग ती धन धन चिन्ह असू दे नाहीतर ऋण ऋण असू दे, त्यांची काय होते? बेरीज. किती बरं येणार बेरीज? दोघांची चिन्ह समान आहेत ना, धन धन. मग काय उत्तर येईल बरं याचं? सांगा ना. धन 15 की ऋण 15? चिन्हासहित सांगायचं उत्तर. धन 15, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह येणार उत्तराला. मोठी संख्या 9 आहे, तिचे चिन्ह धन आहे, त्यामुळे धन 15. याचं उत्तर सांगा बघू चौथ्याचं. ऋण 15 अधिक 5. चिन्ह बघा, चिन्हांवरून ठरवायचं बेरीज करायची की वजाबाकी. सारखी चिन्ह आहेत की वेगवेगळे? सारखी असेल तर बेरीज करा आणि वेगवेगळे असेल तर वजाबाकी करा. बेरीज होईल की वजाबाकी? का बरं वजाबाकी होईल? चिन्ह वेगवेगळे. बरोबर. मग वजाबाकी करा बघू दोघांनी. उत्तर लवकर बघू 15 मधून 5 घालवा. 15तून 5 वजा करावे लागते. बरोबर. ऋण 10. ऋण 10. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याला यांची पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायला आपल्याला आली पाहिजे. कारण बेरीज म्हटलं का बेरीज होत नाही किंवा वजाबाकी म्हटलं की वजाबाकी होत नाही. चिन्हांवरून आपण ठरवतो की बेरीज करायची की वजाबाकी करायची. कळलं सगळ्यांना? याचं उत्तर काय येईल सांगा? बेरीज होणार. याचे उत्तर येईल धन 25 की ऋण 25? ऋण 25, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. कळलं सर्वांना? बर. आता आपण हे का मी शिकवलं तुम्हाला? कारण अंतर शोधताना आपल्याला हे माहित पाहिजे की दोघांची बेरीज करायची की वजाबाकी. कारण आपल्याला कळत नाही, कारण कधीतरी बेरीज होईल किंवा कधी वजाबाकी सुद्धा होईल. त्यामुळे हे बघा, कारण आता मगाशी आपण बघितलं की हे बघा आपलं काय झालेलं मगाशी 2 वजा वजा 5. मग आपण ते वजा वजा चिन्ह काय केली? एकत्र केली. ही ऋण ऋण धन बनला. आता ह्यांची काय करायची? बेरीज होणार की वजाबाकी ते आपण ठरवायचं. दोघांची चिन्ह धन धन आहेत. हा 2 ला चिन्ह नाही म्हणजे धन आहे, 5 ला धन चिन्ह. मग दोघांची बेरीज होणार, सारखी चिन्ह आहेत आणि उत्तर 7 येणार. धन 7 मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला येणार. मगाशी इथे वजाबाकी झाली बघा. इथे वजाबाकी काय केली आपण? हे बघा इथे वजाबाकी केली, ते बेरीज नाही केली. मध्ये जरी बेरजेचं चिन्ह दिसत असलं तुम्हाला तरी तिथे वजाबाकी होते, कारण दोघांची चिन्ह कशी आहेत? कशी आहेत इथे चिन्ह? इथे चिन्ह कशी आहेत? दोन्ही संख्यांची वेगवेगळी आहेत. ऋण 2 धन 4. म्हणून इथे वजाबाकी केली. पण तीच इथे जर इथलं गणित जर बघितलं खालचं अंतर शोधताना बेरीज होते या दोघांची, कारण दोघांचे चिन्ह समान आहे.
कळलं का? बेरीज होते का वजाबाकी, मग कुठे बेरीज करायची कुठे वजाबाकी करायची हे कळलं का? कारण आपण इथे बेरजेचे नियम वापरले. बेरजेचे नियम की समान चिन्ह असले की बेरीज होते, भिन्न चिन्ह असले की वजाबाकी होते, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देणार आहे. कळलं? आता बाकीची अंतर जी आहे ती तुम्हाला शोधता येतील. ही जी बाकीची अंतर आहेत वेगवेगळे तुम्हाला शोधायला सांगितले, ते शोधता येतील का? बघा इथे पण आपल्याला दुसऱ्या गणितात सुद्धा आपल्याला काय शोधायचं आहे? अंतर शोधायचं आहे. बघा मग तुम्ही आता मला यातलं एक गणित सोडून दाखवायचं मी जे सांगेन. बघा बिंदू ए चा निर्देशक एक्स आहे आणि बिंदू बी चा निर्देशक वाय आहे. म्हणजे जो एक्स दिलाय की नाही तो ए चा निर्देशक आहे. म्हणजे समजा आता हे 5वं गणित जर आपल्याला करायचंय सोडवायचंय, तो जो एक्स दिलाय की नाही, एक्स ऋण 3 दिलाय, एक्स ऋण 3 दिलाय, तो बिंदू ए चा निर्देशक आहे एक्स, आणि हा जो ऋण 6 आहे वाय, वाय वाय जो आहे तो बी चा निर्देशक आहे. मग तुम्ही लिहिताना असं लिहायचं, बिंदू ए चा निर्देशक, बघा लिहिताना असं लिहायचं, बिंदू ए चा निर्देशक एक्स जो दाखवलाय तो ए चा निर्देशक आहे, तो ऋण 3 आहे ना, आणि बिंदू बी चा निर्देशक वाय आहे, बिंदू बी चा निर्देशक वाय आहे, आणि त्या 5व्या गणितामध्ये वाय ची किंमत ऋण 6 दिलेली आहे. ए चा निर्देशक ऋण 3 आहे, बी चा निर्देशक ऋण 6 आहे, आणि आपल्याला डिस्टन्स ए बी शोधायला सांगितले, त्यांनी अंतर शोधायला सांगितलं. बघा तुम्हाला विचारलंय डिस्टन्स ए बी काढा, कडे बघ तसंच काढायचं. ए बी मोठा निर्देशक कोणता छोटा कोणता ते आधी शोधा, आणि मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं. कोणता याच्यामध्ये ऋण 3 आणि ऋण 6 याच्यामध्ये मोठा कोण सांगा? ऋण 3 आणि ऋण 6 मध्ये आपण मगाशी बघितलं की दोन्ही ऋण संख्या असतील तर त्याच्यातला मोठा कोण? मोठा कोण? बघा दोन्ही ऋण संख्या जेव्हा असतात की नाही, इथे दोन्ही ऋण आहेत बघा, ऋण ऋण दोन्ही ऋण जिथे आहेत की नाही तिथे मोठा कोण? बरोबर आहे ना, -3. कारण जो मोठा दिसतो तो मोठा नसतो, कारण तो ऋणामध्ये आहे ना. ऋणामध्ये जे मोठ्या संख्या त्या डावीकडे जातात, त्यामुळे जेवढ्या मोठ्या ऋण संख्या ना तेवढा त्याची किंमत लहान असते, किंमत कमी असते. दिसताना संख्या मोठी आहे पण ती डावीकडे गेल्यामुळे तिची किंमत कमी झाली, तो लहान बनते ती. त्यामुळे ऋण 3 आणि ऋण 6 मध्ये बघायला गेलं तर ऋण 3 मोठे आहेत, कारण ऋण 3 उजवीकडे येतात, डावीकडे ऋण 6 येतात. मग मोठा निर्देशक ऋण 3 आहे. मग त्या ऋण 3 मधून आपण मग अंतर कसं काढतो? हा मोठा आहे की नाही? ऋण 3 मोठा निर्देशक आहे आणि हा लहान आहे. मग मोठ्या निर्देशकातून म्हणजे ऋण 3 मधून ऋण 6 लहान निर्देशक हा मोठा निर्देशक, आणि लहान निर्देशक त्याच्यातून वजा करायचा, मध्ये वजाबाकीचे चिन्ह द्यायचं. मग ऋण 3 आणि हे दोन ऋण एकत्र होतात, ते धन झाले. आता यांची बेरीज होईल की वजाबाकी ते ठरवायचे आपण. काय होणार यांची दोघांची बेरीज होणार की वजाबाकी? आपण मगाशी बेरजेचे नियम बघितले, चिन्ह समान असतील तर बेरीज, चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी. इथे बेरीज होईल की वजाबाकी या दोघांची? भिन्न चिन्ह आहेत की समान चिन्ह तेवढं फक्त ओळखा. कोणतं दिलं त्याने बघू? चिन्ह बघा ना, चिन्ह बघा, मी दाखवते गणित तुम्हाला. बघा दोन संख्यांची चिन्ह बघा. सारखी चिन्ह आहेत की वेगवेगळी?
चिन्ह समान आहेत की वेगळी वेगळी आहेत? 3चं चिन्ह ऋण आहे आणि 6चं चिन्ह धन आहे. मग समान चिन्ह आहेत की वेगवेगळी आहेत? कशी आहेत चिन्ह? समान आहे म्हणून एकाचं ऋण चिन्ह आहे आणि एकाचं धन आहे. मग समान आहेत का? एक ऋण आहे, 3 ऋण आहे आणि 6 धन आहे. समान चिन्ह आहेत की वेगवेगळे मुलांनो? एक ऋण आहे की नाही? ऋण कोणाचं चिन्ह आहे? कोणाचं चिन्ह ऋण आहे? 3चं आणि धन 6चं चिन्ह आहे. म्हणजे वेगवेगळी चिन्ह आहेत ना, आणि वेगवेगळी चिन्ह असली ना की वजाबाकी करायची असते. वजाबाकी करा. 6 मधून 3 घालवा. 6 मधून 3 गेले 3 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 6चं चिन्ह येणार, जे धन आहे, जे आपण नाही लिहित. धनचिन्ह आपण लिहित म्हणजे डिस्टन्स ए आणि बी मधलं अंतर जर आपल्याला विचारलं तर ते किती येणार? 3 येणार. आता एक गणित तुम्ही मला सोडवून दाखवायचं आणि मला उत्तर सांगा याचं. 6वं गणित सांगा मला उत्तर बघू. सोडवायचंय आणि मला याचं उत्तर सांगा 6व्याचं. 5वं मी सोडून दाखवलं, 6वं तुम्ही मला आता उत्तर सांगा, सोडून दाखवा आता लगेच. दोघांमध्ये मोठा निर्देशक कोणता, छोटा कोणता तो ओळखा आणि मोठ्या मधून छोटा निर्देशक वजा करा फक्त. आणि अंतर काढायचं आपण. सोडवा बघू. त्याच्यामध्ये मोठा कोण आहे निर्देशक? 4 आणि ऋण 8 मध्ये कोण मोठा आहे? 4 कारण एक धन आहे आणि एक ऋण आहे. धन आणि ऋणामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते. मग डिस्टन्स एबी काढताना मोठ्यातून छोटा वजा करतो आपण. 4 मधून ऋण 8 ऋण वजा करायचे. मग हे ऋण ऋण एकत्र येणार. सांगा मला उत्तर काय येईल? सोडवा तुम्ही. चिन्हांवरून ठरवायचं बेरीज करायची की वजाबाकी. आपल्याला आली पाहिजे का ही गणित? सोपी आहे, काही नाही त्याच्यामध्ये वेगळं. बघा, अंतर शोधताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. मोठा निर्देशक 4 आहे, लहान निर्देशक ऋण 8 आहे. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. मग आपण काय केलं? हे दोन्ही ऋण एकत्र केले, ते धन बनले आणि 8. आता या दोघांची बेरीज होणार की वजाबाकी? चिन्ह बघा. 4चं चिन्ह काय आहे? 4चं चिन्ह काय आहे? धन आहे की ऋण आहे 4चं? त्याला चिन्ह नाही दिले आपण. चिन्ह नाही दिलं याचा अर्थ ते धन आहे. आपण ज्या संख्येला चिन्ह नाही देत ना, याचा अर्थ त्याचं चिन्ह धन आहे. चिन्ह नाही दिलं म्हणजे ते धन आहे. 4चं चिन्ह धन आहे, 8चं चिन्ह पण धनच आहे. दोघांची बेरीज होणार की वजाबाकी? समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असल्यावर बेरीज होते. किती उत्तर येईल सांगा बघू मला. आता मायनस नाही येणार. मायनस काय येणार? आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. उत्तर जे आपण काढू 12 त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता मोठी संख्या याच्यामध्ये 8 आहे आणि 8चं चिन्ह काय आहे? 8चं चिन्ह कोणतं आहे? धन आहे. म्हणजे उत्तर जे आपण काढू की नाही, जे पण तुम्ही बेरीज कराल किंवा वजाबाकी कराल, बेरीज किंवा वजाबाकी करून जे काही उत्तर मिळेल त्या उत्तराला आपल्या 2 संख्यांमध्ये जी मोठी संख्या आहे तिचं चिन्ह द्यायचं. मग याच्यामध्ये या दोघांमध्ये मोठी कोण आहे? 8 आहे, त्याचं चिन्ह धन आहे, मग ते धन चिन्ह येणार. हे 12ला धन चिन्ह येणार. ते नाही लिहिलं तरी चालतं कारण धन आहे, त्यामुळे नुसते 12 लिहिले तरी चालेल.
नुसते 12 लिहिलेत याचा अर्थ ते धन 12 आहेत. कळते का? कळलं का? सोडवता येतील ही गणित? चौथं मला सोडवून दाखवा बघू लगेच. आता चौथं गणित सोडवा बघू. सगळ्यांनी वह्या घ्या आणि पटापट सोडवा. डिस्टन्स AB मोठा निर्देशक आणि लहान कोणता त्याच्यातला दोघांमधला तो आधी ओळखा आणि मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचे. चौथं गणित मला उत्तर सांगा बघू. ऋण 4 आणि ऋण 5 मध्ये मोठा कोण आहे? दोन निर्देशकांमध्ये बरोबर. ऋण 4 मोठ्या, मग मोठ्यातून लहान वजा करा. जे ऋण 4 मधून ऋण 5 वजा करा. डिस्टन्स AB काढायचं आहे तर मोठ्या निर्देशकातून म्हणजे ऋण 4 मधून लहान निर्देशक म्हणजे ऋण 5 हा वजा करायचा. म्हणजे दोन लागोपाठचे हा पहिला जो 4चं चिन्ह आहे ते ऋण आहे ते तसंच ठेवा आणि इथे 5चं चिन्ह ऋण मिळून धन बन. 5चं दोन चिन्ह एकत्र आल्यामुळे ते दोन चिन्ह एका पाठोपाठ आल्यामुळे ते एकत्र करतो आपण आणि धन करतो. आता यांचं करा बेरीज होणार की वजाबाकी हे करायचं चिन्हांवरून ठरवायचं. काय होईल यांची बेरीज की वजाबाकी? बेरीज होईल की वजाबाकी मुलांनो? बरोबर वजाबाकी. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह किती येणार? मायनस नाही येणार कारण आता 5 मोठी संख्या आहे की नाही. प्लस बरोबर. आणि हे धनचिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. कळलं सगळ्यांना? म्हणजे ही दोन गणित जी आहेत प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवायचा होमवर्क आहे. सराव संच 1.1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हा सोडवायचा आहे पहिला आणि दुसरा. कळलं सगळ्यांना? पुढच्या वेळेला सगळ्यांचा होमवर्क कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे. सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवायचा आहे. कळलं सगळ्यांना? गुड बाय. Bye.